नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत ब्रेड पकोडा। याकरिता आपण सर्वात आधी चटणी बनवून घेऊया। या ठिकाणी मी कोथिंबीर घेतलेली आहे। यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं अद्रकचे तुकडे घेतलेले आहे। यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे, थोडे जिरे अर्धा चमचा घेतलेला आहे। दोन मिरचीचे काप घेतलेले आहे आणि थोडा लिंबाचा रस घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया, थोडं पाणी टाकून घेऊया। हे आता आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया। या ठिकाणी आपली ग्रीन चटणी रेडी आहे। यानंतर बाउलमध्ये आपण बेसन भिजवून घेऊया। या ठिकाणी मी 2 माप बेसन घेतलेला आहे। यामध्ये थोडा ओवा टाकते आहे। यानंतर थोडी कोथिंबीर टाकते आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकते आहे। या ठिकाणी तुम्ही बेकिंग सोडा पण यूज करू शकता, पण बेकिंग सोडा टाकला की तेल जास्त ॲब्झॉर्ब करते, त्यामुळे मी बेकिंग पावडर टाकलेला आहे। यानंतर थोडं तेल टाकून घेऊया। थोडं यामध्ये पाणी टाकून याला भिजवून घेऊया। एकदाच पूर्ण पाणी टाकून नाही घ्यायचं, थोडंच पाणी टाकायचं। या ठिकाणी मी विकतचं बेसन वापरलेलं आहे। तुम्ही जर घरी दळून आणलेलं बेसन वापरत असाल तर आधी गाळून घ्यायचं। यामध्ये थोडी हळद टाकून घेते आहे। यामध्ये थोडं पाणी टाकून 10 मिनिटांसाठी रेस्ट होण्याकरिता ठेवूया। यानंतर काही सुके मसाले काढून घेतलेले आहे। या ठिकाणी मी धणे घेतलेले आहे, थोडे बारीक केलेले, आमचूर पावडर घेतलेला आहे, तिखट घेतलेला आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे, धनिया पावडर घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, सोबचा पावडर घेतलेला आहे आणि गोडा मसाला घेतलेला आहे। यानंतर एका कढईमध्ये थोडं तेल घेऊन तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया। हिंग टाकलेला आहे थोडा। यानंतर आपण काढलेले मसाले टाकून घेऊया। याचा पॉवर कमी करून याला परतून घेऊया। मसाले करपायला नको यासाठी आपण यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। यानंतर आपण आलू टाकून घेऊया। या ठिकाणी मी 3 मीडियम साईजचे आलू उकळून घेतलेले आहे। याला छान परतून घेऊया। यानंतर आपण यामध्ये 2 चमचा टोमॅटो सॉस टाकून घेऊया।
मिक्स करून घेऊया। या ठिकाणी आपलं आलूची फिलिंग तयार आहे। कोथिंबीर टाकून गॅस बंद करूया। यानंतर सँडविच ब्रेड घेतलेले आहे। या ठिकाणी मी याला आपण ट्रायंगल शेपमध्ये मधातून कट करून घेऊया। अशा प्रकारे मी पूर्ण ब्रेड कट करून घेतलेले आहे। यानंतर आपण ग्रीन चटणी लावून घेऊया एक साइडने। दुसऱ्या साइडने तुम्ही सॉस लावू शकता, पण सॉस ऑलरेडी आपण आलूच्या फिलिंगमध्ये टाकलेला आहे, त्यामुळे मी या ठिकाणी लावत नाही आहे। या ठिकाणी आपण आलूची फिलिंग ब्रेडवरती टाकून घेतलेली आहे। यानंतर दुसऱ्या ब्रेडने पॅक करून घेऊया। यानंतर आपण तेल गरम करायला ठेवूया। बेसनामध्ये आपण आपला पकोडा बुडवून घेऊया। या ठिकाणी बेसनासाठी आपण थोडं पातेलं मोठं घ्यायचं होतं। गरम तेलामध्ये हा पकोडा आपण टाकून घेऊया। यावरून आपण तेल सोडून घेऊया। मीडियम पॉवरवरती आपण छान होऊ देऊया पकोडा। दोन्ही साइडने आपण छान पलटून घेतलेलं होतं। या ठिकाणी आपला ब्रेड पकोडा रेडी आहे। चटणी सॉस सोबत तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।